सांगली वखारबाग येथे असणाऱ्या सुतार कारखान्याजवळ अनधिकृतपणे वीज मीटरमध्ये फेरफार करून 11,842 एवढ्या वीज युनिटची चोरी करून महावितरणाचे 2,55,650 रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला। सदरची घटना ही दिनांक 19 ऑक्टोबर 2016 ते 6 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली। या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाचे अधिकारी रामचंद्र ज्योतिराम चव्हाण यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आनंदराव यशवंतराव पाटील राहणार सांगलीवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत महावितरण भरारी पथकाचे अधिकारी रामचंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आनंदराव पाटील यांनी वखारबाग येथे असणाऱ्या मालमत्तेत विजेचे कनेक्शन घेतले होते। दिनांक 19 ऑक्टोबर 2016 ते 6 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आनंदराव पाटील यांनी अनधिकृतपणे वीज मीटरमध्ये फेरफार करून विजेची चोरी केली। महावितरणाच्या एकूण 11,842 युनिट विजेची चोरी झाली आहे। यामध्ये महावितरणाचे 2,55,650 रुपयांचे नुकसान झाले। वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे नुकसान केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीजखोरी करणाऱ्या आनंदराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।